मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। मेरे सामने वाली ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलास तर लाईक करूनगा, शेअर नाही केलास तर शेअर करूनगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। टेलिग्राम ग्रुपवरून तुम्ही फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये प्रो एपीके बिना वॉटरमार्कचा अलाइट मोशन लेटेस्ट वर्जनचा हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पिन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलाइट मोशनला ओपन करायचं, मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर लास्ट प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। मग आपला फर्स्टला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्याला लास्ट ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो, मग सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन आपला सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करता त्या स्टेपमध्ये फोटो वगैरे कट करायचं। मग आपला इथे अशा प्रकारे जे मधले लहान लहान बीट्स आहे लहान बीट्सला सोडायचं मित्रांनो, इथं फोटो वगैरे कट नाही करायचं मित्रांनो। मग आपला 9.15 बीटला यायचं, इथून ते पूर्ण आता लास्ट पण 2 पार्टमध्ये फोटो वगैरे कट करूनच घ्यायचं मित्रांनो। जसं मी फोटो वगैरे कट करत आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपल्या इथे ग्रुप दिसेल मित्रांनो, या ग्रुपला प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। अशा प्रकारे सेट केल्यानंतर या ग्रुपच्या वरचे जे फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जे का मध्ये 3 ग्रुप दिसतील मित्रांनो। या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, या फोटो आहे मित्रांनो फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर फर्स्टला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे का तुमची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून ॲड केल्यानंतर जिथपर्यंत आपली लेअर आहे तिथपर्यंत फोटोला ठेवायचं। जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचा। जर अशा प्रकारे फोटो जसं दिसत असेल फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी फोटो सेट करत आहे त्या आश्रमात सेट करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, ह्या फोटोला डिलीट करायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्येच फोटोला ॲड करून घ्यायचं। जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंतच फोटो ठेवायचं। जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं, प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी फोटो सेट करत आहे त्या आश्रमात सेट करून घ्यायचं। जे का लास्ट 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून अशा प्रकारे जे ग्रुप आहे हे पण ग्रुप ॲडिट करून घ्या मित्रांनो। ऑलरेडी माझा फोटो वगैरे ॲड केलेला आहे मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एकदम छान असं आपण जे का डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्या। अशा प्रकारे जे छान असं आपण आपला ग्रुप्स वगैरे ॲड झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे फर्स्टला यायचं मित्रांनो, फर्स्टला किंवा अशा प्रकारे 9.15 बीटला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। जे का अशा प्रकारे एक इमोजी पेन दिलं आहे इमोजी पेनला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे व्हॉट्सअपला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे तुमच्या हिशोबाने सेट करून घेऊ शकता मित्रांनो। सेट केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे जे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एक ग्रुप आहे, ग्रुपच्या वरच्या बाजूला जे हे लेअर आहे मित्रांनो लेअरला कट करायचं मित्रांनो। मग आपल्या ग्रुपच्या वरचे जे का लेफ्ट साईडची पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केलं तर ग्रुपवरती इमोजी पेन जी नाही दिसली पाहिजे मित्रांनो, अशा प्रकारे कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो जे का फोटोज आहे मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे 1 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे मोठी फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड फोटो जे सेकंड इफेक्ट आहे त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या सेकंडचे जे का 2 फोटोजला हा इफेक्ट पेस्ट करायचं। आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जे आणखीन थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का थर्ड फोटो दिसेल मित्रांनो अशा प्रकारे थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट
फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं. जे आणखीन आपला मोठी फोटो तसं त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं. पेस्ट फिट केल्यानंतर मित्रांनो जे का अलीकडल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून जे का खालची जगह 3 इफेक्ट आहेत, जसं की आपलं ब्लर नावाची जगह 3 इफेक्ट आहेत. त्या 3 इफेक्टला पण अशा प्रकारे जगह डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. केल्यानंतर अशा प्रकारे जगह शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जगह ग्रुपच्या अलीकडल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जगह बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुपच्या अलीकडली जगह फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला अशा जगह शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा जगह स्क्रॉल करायचं. जगह ग्रुपच्या पुढची जगह 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा जगह बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जगह ग्रुपच्या जगह फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा जगह शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जगह ग्रुपच्या पुढची जगह सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा जगह बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जगह ग्रुपच्या पुढची जगह सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला अशा जगह शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा जगह ग्रुपच्या पुढची जगह थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जगह 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा जगह शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जगह लास्ट उरलेली फोटो मित्रांनो अशा फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं वरची जे काही ग्रुप लेअर आहे त्या ग्रुप लेअरला प्रेस करून मग आपला सिलेक्ट केल्यानंतर मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपल्या अशा प्रकारे जगह बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर 2.24च्या बीटला यायचं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो जे काही लास्ट उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जगह फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं, जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये दिसून जाईल मित्रांनो. जे व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर एकदम खतरनाक विषाड पद्धतीने आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.